नमस्कार. आज आपल्यासोबत आहे मराठी इंडस्ट्रीतील एक आणि आवडतं कपल प्रिया आणि उमेश, आणि सोबत आपल्यासोबत आहेत दिग्दर्शक वरुण नार्वेकर. त्यांची झी5वर एक नवीन वेबसिरीज येते आणि त्यानिमित्ताने आज आपण त्यांच्याशी गप्पा मारत आहोत. वरुण सर, पहिल्यांदा तुम्हाला हे काय नवीन? ही एक सिरीज आहे, वेब सिरीज आहे. रमा आणि आदित्य असं एक कपल आहे ज्यांच्या लग्नाला 10 वर्ष झाली आहेत, जे 40च्या उंबरठ्यावरती आहेत. आणि अचानक रमा असा निर्णय घेते की तिचा जो जॉब चालू असतो त्याच्यामधून एक सबॅटिकल घ्यायची. सबॅटिकल म्हणजे एक 4 महिन्याची सुट्टी घ्यायची आणि काहीतरी नवीन करायचं. आणि हा तिचा निर्णय झाल्यावरती तिचं कुटुंब, तिचा नवरा आदित्य, हे सगळेजण कसे रिॲक्ट होतात, त्यातून काय सगळा ड्रामा तयार होतो, ही सिरीज आहे. ही काय नवीन. आम्ही बघितलं या आधीच्या वेबसिरीजमध्ये सुद्धा किंवा या याच्यात तुमचा आवडते जोडी आहे. यांना बघून तुम्ही स्टोरी हे करता की स्टोरी ठरली, वेबसिरीज ठरली की या दोघांना कास्ट करता? नाही, आम्ही ॲक्च्युली इतकं काम आधी केलेलं आहे एकत्र की मध्ये खूप गॅप पडला होता. त्यामुळे आम्हाला असं वाटत होतं की एक काहीतरी प्लॅटफॉर्म मिळावा की जिथे एक दीर्घकथा सांगता येईल. जसं याचे पण 8 एपिसोड्स आहेत. त्या पर्यायाने एक दीर्घकथा कशा पद्धतीने मांडता येईल याचा मी पण शोध घेत होतो. आणि ही कथा आल्यावरती मग पहिल्यांदा असं वाटलं की नाही, या दोघांसोबतच ती घेऊन करायला पाहिजे. प्रिया, जसं की सरांनी सांगितलं की एक नोकरी करणारी वुमन स्वतःचा बिझनेस करण्यासाठी, आत्ताच्या काळात तू या निर्णयाकडे किंवा आजकालच्या मुली असं जॉबमध्ये ब्रेक घेऊन असं स्वतःचा बिझनेस किंवा करता, याकडे तू कसं बघतेस? मला असं वाटतं की तुम्ही का ते करताय हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे नोकरीचा कंटाळा आलाय म्हणून करताय का, काही वेगळं शोधण्यासाठी करताय का, नोकरी खरं काहीतरी एक वेगळ्या कारणाची गरज होती आणि आता तुम्हाला तुमचं पॅशन फॉलो करायचं आहे म्हणून करताय. जर कोणीतरी, अनलेस इट्स लाईक अ व्हेरी काहीतरी खूप असा विचित्र निर्णय नाही आहे जो की त्यांच्या आयुष्याला आणि इतरांच्या आयुष्यालाही त्रासदायक आणि मारक ठरणार आहे, ह्याच्या व्यतिरिक्त जर कोणाला त्याचं रुटीन ब्रेक करून काहीतरी नवं शोधायचं असेल तर त्यांनी ते जरूर शोधावं. म्हणजे माझा अशा विचारांना खरं तर पूर्ण पाठिंबा आहे. कारण आपण आयुष्यात कायमच नवीन चॅलेंजेस घ्यायला आपल्याला हवी असतात आणि आपण त्याबद्दल उत्सुक असतो. फक्त ती का घेतोय आणि आपल्याला ते का करावंसं वाटतंय आणि ज्या कारणामुळे आपल्याला ते करावंसं वाटतंय त्याचा ताळमेळ फक्त लागतोय ना, एवढं फक्त बघावं, एवढंच मला. आत्ताची नवी आपण जी म्हणतो जेनझी पिढी किंवा त्याच्या आधीची पिढी हे स्वतःचे निर्णय स्वतः घेतं, पण तुमची पिढी असेल किंवा आपली पिढी एक घरच्यांना विचारून किंवा एक त्यांच्याशी डिस्कस करून निर्णय घेतले जातात. तर तू या गोष्टीकडे कसं बघते की स्वतःचे निर्णय स्वतः घेणं आणि घरातल्या मोठ्यांशी बोलून हे निर्णय घेणं? ॲक्च्युली मी कायम माझे निर्णय स्वतःच घेतलेत, पण मी घरच्यांशी चर्चाही केली आहे आणि आजही ते मी करतेच. चर्चा करणं आणि त्यांचे निर्णय फॉलो करणं ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. मला माहिती नाही जेनझी असं आहे का खरंच वस्तुस्थिती की जेनझी दुसऱ्यांना विचारतच नाही आणि ते फक्त स्वतःची मनमानी करतात. तर आपण त्याकडे मनमानी निगेटिव्हली असं नाही, न पण ते बघता, स्वतः तेवढे कॅपेबल आहेत असं त्यांना वाटतं, ते स्वतःच डिसिजन आय थिंक स्वतः इट्स अ पास ग्रेट घेतात. कॉन्फिडन्स ना. म्हणजे त्याच्यात जर आगाऊपणा नसेल तर खरं तर मुळात तुमच्या शिक्षणाने, तुम्हाला काळाने दिलेल्या वेगाने किंवा तुम्हाला काळाने मिळालेल्या एक्सपोजरनी जर तुमच्यामध्ये आधीच्या पिढीपेक्षा जास्त कॉन्फिडन्स असेल, जो की आपल्यामध्येही आपल्या आधीच्या पिढीपेक्षा जास्त होताच एरवीच, तर त्यातून आलेला जर निर्णय असेल तर ठीक आहे. पण त्या निर्णयाच्या सक्सेस फेलियर दोन्हीची पूर्ण जबाबदारी तुम्हाला घेता आली पाहिजे. मग तुम्ही त्याबद्दल रडून रुसून चालणार नाही. मला असं वाटतं की मला का आवडतं, मला माझ्या निर्णयाबद्दल माझं एक मत असतं, पण मला त्याचबरोबरीने 4 लोकांचे विचार जाणून घ्यायला नक्की आवडतात. की असं काही आहे का की जे मी बघत नाही आहे पण कदाचित तुम्ही बघताय. मग त्यांचं मत ऐकल्यानंतर जर मला ते पटत असेल तर मी घेते, मला जर ते पटत नसेल तर मी नाही घेत. मी मला जे हवं तेच करते. मला असं वाटतं की हे कुठलीही पिढी असली तरीही त्यात प्रत्येक गोष्टीकडे थोडं ऑब्जेक्टिव्हली आणि दुसऱ्यांच्या नजरेतनं पण बघायला पाहिजे, त्याचे प्लसेस आणि मायनसेस जाणून घेण्यासाठी. एवढंच मला वाटतं, प्रोफेशनली सुद्धा. नक्कीच. उमेश दादा, तू रिअल लाईफमध्ये सुद्धा प्रियाला नेहमी सपोर्ट करतो, जसं तू वेबसिरीजमध्ये रमाला केलास. तू तिच्या निर्णयाला किंवा ह्याला कसा सपोर्ट केलायस? नाही, माझ्या सपोर्टची काही गरजच नाही तिला. ती तिची स्वतंत्र आहे. बरोबर आहे. पण हां, म्हणजे आय थिंक सपोर्ट करण्यापेक्षा मला तिच्या आनंदात आनंद असतो. म्हणजे ती जे काही तिचे निर्णय घेते, कुठलेही असू देत,
तिच्या करिअरच्या बाबतीतले असू देत, कुठल्याही भूमिका करण्यात किंवा कुठलं एखादं स्क्रिप्ट निवडण्याच्या बाबतीत असू देत, तर मला खूप कौतुक वाटतं तिचं. आणि मला रादर प्रेरणा मिळते तिच्याकडनं, ज्या पद्धतीने ती काम करते, जशा भूमिका ती निवडते, किंवा जितके पेशन्स तिच्यात आहेत की एखादं मनासारखं काम नाही मिळालं तर नाही करण्याचं आणि थांबण्याचं, जेव्हा मनासारखंच काम मिळेल तेव्हा करण्याचं. सो आय थिंक सपोर्टपेक्षा मी म्हणेन मला कौतुक आहे तिचं, आणि ते मी ऑलवेज करत राहीन तिचं नेहमीच. तू मालिका असतील, चित्रपट असतील, त्याचबरोबर वेबसिरीजमध्ये सुद्धा आता एक तुझी स्वतंत्र छाप पाडली आहेस. तर OTTकडे बघताना तुला काय वाटतं? एक चॅलेंज असतं, एक वेगळं तुम्ही वेगळ्या गोष्टी करायला मिळतात, काय वाटतं तुला? मराठी OTT फार कमी केलं आहे असं म्हणेन मी, पण माध्यम म्हणून मला ते ॲक्च्युली जास्त आवडतं आहे, नाही असं नाही म्हणणार, कारण ते सिनेमा आणि टेलिव्हिजनच्या मधलं आहे असं मला वाटतं. की सिनेमाची गोष्ट 3 तासात संपते, टेलिव्हिजनची गोष्ट वर्षानुवर्ष चालू असते. ह्याला 3 तासापेक्षा मोठा ग्राफ असतो, पण वर्षानुवर्ष तो चालत नाही. आणि त्याची लँग्वेजही बदलते, कारण त्याचं माध्यम हे मोबाईलपासून TV स्क्रीनपर्यंत, लॅपटॉप स्क्रीनपासून सगळे. सो OTT बघण्याची स्क्रीन ही एक नाही तुम्ही लिमिट करू शकत ना. म्हणजे तुला फोनमध्ये पण त्या शॉर्ट्सची आणि कॉन्टेंटची मजा आली पाहिजे, ॲज अपोज टू TVवरती पण मजा आली पाहिजे, ॲज अपोज टू लॅपटॉपवरती पण मजा आली पाहिजे. म्हणजे चित्रपटाचा अनुभव जेव्हा आपण तयार करतो तेव्हा तो आपण त्या मोठ्या स्क्रीनसाठी असतो, त्यामुळे त्याची व्हिज्युअल लँग्वेज तशी बदलते. OTTमध्ये ते बदलतं, त्याचे विषय बदलतात, कारण इंडिपेंडंट व्ह्यूइंग पॉसिबल असतं OTTमध्ये. सो मला या माध्यमाची खूप मजा वाटते, मला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये काम करायला मिळतं, ते आवडतं. सो मला तरी आत्ता छान वाटतंय. माझ्या आयुष्यात हे सगळं जे काय नवीन नवीन चाललंय ते मला खूप आवडतंय. वरुण सर, तुम्ही OTTकडे कसं बघता? ॲज अ लेखक, दिग्दर्शक, जास्त चॅलेंजिंग आहे की सोपं आहे? नाही, मला वाटतं कुठलंच माध्यम काय म्हणूया आपण सोपं नसतं. त्याचे प्रत्येक माध्यमाचे त्याचे चॅलेंजेस असतात. म्हणजे आपण डेली सोप म्हटलं तरी ते सातत्याने लिहित राहणं आणि त्याच्यामध्ये ड्रामा निर्माण करणं किंवा त्यांच्या ज्या टाईमलाईन्स असतात त्यामध्ये काहीतरी क्रिएटिव्ह निर्माण करणं हे अत्यंत चॅलेंजिंगच काम आहे. तसंच आत्ता सिनेमामध्ये पण पुन्हा की आत्ता इतकी सगळी माध्यमं मनोरंजनाची उपलब्ध असताना प्रेक्षकांना खेचून आणणं थिएटरमध्ये, जसं नाटकामध्ये हे असतं की कलाकार लाईव्ह तुम्हाला पाहायला मिळत असतात, ही एक खूप मोठं एक आपण म्हणूया की प्लस पॉईंट असतो. तो थिएटरमध्ये तसं नसतं. तो थिएट्रिकल एक्सपिरियन्स तुम्हाला निर्माणच करावा लागतो. तर तसं मला OTTमध्ये असं वाटतं की तुम्हाला एक त्याची एक चित्रभाषा ही ठेवायची आहे, जी तुम्हाला गुंतवून ठेवेल. कारण एक नाही म्हटलं तरी एक 25-30 मिनिटाचा सलग एक कॉन्टेंट तुम्ही बघत असता आणि पॅरलली असे 8 बघणार असता. आणि कित्येकदा असं होतं की हे वेबसिरीज या बिंज वॉचच केल्या जातात, त्या एका पाठोपाठ एक बघितल्या जातात. सो त्यामुळे तर अजून जास्त एक थोडंसं आपण म्हणूया की तो चॅलेंज वाढतो की ज्याच्यामध्ये ती पसरटही होता कामा नये, तितकाच तो ड्रामा त्याच्यामध्ये असला पाहिजे. सो मी त्याच्याकडे एक वेगळं माध्यम म्हणूनच बघतो. आणि जितकं इक्वली मी पण कारण डेली सोप लिहिलेलं आहे, सो त्यामुळे तेही मला जेवढं चॅलेंजिंग वाटत होतं तेवढंच मला OTT पण चॅलेंजिंग वाटतं. तुम्ही रिअल लाईफमध्ये पण कपल आहात, मग सेटवर शूट करताना काही एक असं वेगळं प्रेशर येतं की? सेटवरती आम्ही कपल होतो, ही एकटी राहते. रिअल लाईफ कपल वेगळं होऊन जातं. पण नाही, टेन्शन वरुणच्या सेटवरती कधीच टेन्शन नसतं, टेन्शनला जागाच नसते. टेन्शन एवढंच असतं की आपण परफॉर्मन्स त्याला हवा तसा पोचवू शकतो आहोत की नाही. कारण बाकी त्याचं लिखाण आवडत असतं, पटत असतं, तो ज्या पद्धतीने दिग्दर्शन करत असतो ते खूप आवडत असतं, भावत असतं. तुम्ही खूप ऑन टोज असता सतत की काहीतरी वेगळं मजेशीर करायला मिळतं आहे. आणि ह्याचा विश्वास असतो की हे लोकांना रिलेट होणारी गोष्ट आपण सांगतो आहोत. सो लोकांनाही ते आवडणार आहे आणि लोक ते मनापासून बघणार आहेत. सो जे कलाकाराला हवं असतं ते सगळं मिळतं, त्यामुळे टेन्शनचा तर काही प्रश्नच येत नाही. नक्कीच. आजकाल लोकांची एक तक्रार असते की आम्हाला वेळ मिळत नाही व्यायामाला. तुम्ही नाटक करतेस, तू वेबसिरीज करतेस, चित्रपट आणि व्यायाम पण. तर या सगळ्या गोष्टींसाठी टाईम मॅनेजमेंट कसं करते? जे आपल्याकडे लोक म्हणतात की आम्हाला वेळ मिळत नाही व्यायामाला किंवा जमत नाही, तर हे सगळं तू टाईम मॅनेजमेंट आणि यावर व्यायामावर फोकस कसा करतो? आय थिंक मला रोजच करायचं असतं जिम, पण मी आराम केला पाहिजे हे मला उमेश सांगतो मध्ये मध्ये. आणि आय एम नॉट किडिंग,
म्हणजे काय बऱ्याच गोष्टी माझ्या खूप जास्त चांगल्या आहेत, मी खूप पर्टिक्युलर आहे, मी अशी खूप असं सगळी डिसिप्लिन्ड मुलगी आहे, बट ही इज अ ग्रेट प्लॅनर. सो मी माझं कॅलेंडर घेऊन त्याच्याकडे जाते आणि मी त्याला सांगते की हे कॅलेंडर बघ आणि आता मला सांग की मी किती दिवस व्यायाम करू शकणार आहे, मी किती वाजता व्यायाम करू शकणार आहे आणि मी किती दिवस मला सुट्टी मिळणार आहे आणि मग आता ह्याच्यातनं मला 2 सुट्ट्या काढून दे. हे माझ्यासाठी जेन्युइनली तुम्ही दोघांचंही प्लॅनिंग झी5 आता आपण म्हणतो की मराठी सिनेमाला असेल, OTTला असेल एक स्पेस मिळत नाहीये, पण झी5 आहे की प्रत्येक महिन्याला एक मराठी वेबसिरीज आणते. या झी5च्या उपक्रमाबद्दल काय सांगाल की जे मराठी कंटेंटला एवढा सपोर्ट करतायत? नाही, मला खूपच महत्त्वाचं वाटतं वेबसिरीज या दृष्टिकोनातून, कारण झी5 सोडलं तर तसा दुसरा कुठला प्लॅटफॉर्म नाही आहे जिथे मराठी वेबसिरीज आत्ता येत आहेत. सो तो एक ऑडियन्स निर्माण होणं फार गरजेचं आहे आणि झी5 ते करतं आहे, कारण सातत्याने वेगवेगळ्या विषयांवरच्या वेबसिरीज इथे येत आहेत, पुढेही येणार आहेत. सो ते एक महत्त्वाचं पाऊल आहे. मला असं वाटतं की रोज तुम्ही नाट्यगृहात येऊन आम्हाला जेव्हा विचारता की नवीन कधी येणार, नवीन कधी येणार, नवीन कधी येणार, तर हे काय नवीन आता आलेलं आहे. झी5वरील नवीन वेबसिरीज येते, हे काय नवीन, त्यात प्रिया उमेशला आपण बघणार आहोत. तुम्ही सुद्धा किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.